भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड गरिबी असेल, पैशांची सतत चणचण भासत असेल आणि प्रत्येक कामात फक्त अपयश येत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे। आजपासून आपण एक अत्यंत विशेष सिरीज सुरू करत आहोत, स्वामींचे 3 गुप्त संकेत। जेव्हा तुमच्या आयुष्यातील गरिबी, दुःख आणि कठीण काळ संपणार असतो, तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या घरात आणि आयुष्यात काही खास संकेत देतात। आजच्या पहिल्या भागात आपण त्या पहिल्या गुप्त संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, जो मिळताच समजा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा संकेत कदाचित तुमच्याही घरात दिसत असेल। भक्तांनो, स्वामी समर्थ जेव्हा एखाद्या भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याचे रडण्याचे दिवस संपवणार असतात, तेव्हा ते थेट चमत्कार करत नाहीत। ते निसर्गाच्या माध्यमातून, काही घटनांच्या माध्यमातून तुम्हाला आधीच इशारा देतात। त्यातील सत्य पहिला आणि मुख्य गुप्त संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा अंगणात अचानक काळ्या मुंग्यांचा घोळका एकत्र येणे आणि त्यांनी साखर किंवा अन्नाचा कण तोंडात धरून गोल गोल फिरणे। विज्ञानाच्या दृष्टीने ही एक सामान्य गोष्ट वाटू शकते, पण अध्यात्मात आणि स्वामींच्या लीलेमध्ये याला खूप मोठे महत्त्व आहे। जर तुमच्या घरात अचानक अशा काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि आपण त्यांना मारण्याऐवजी तिथे साखर किंवा थोडे पीठ टाकले, तर समजा की तुमच्या घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा संपली आहे। हा संकेत दर्शवतो की तुमच्या घरात सुख समृद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे। या पहिल्या संकेताचा दुसरा भाग म्हणजे तुमच्या घरातील लहान मुलांचे वागणे। जर तुमच्या घरातील लहान मुले अचानक खूप आनंदी राहू लागली, ती घराच्या उंबरठ्यावर बसून हसू लागली किंवा खेळू लागली, तर समजून जा की स्वामींची अदृश्य शक्ती तुमच्या घरात प्रवेश करून गेली आहे। लहान मुले ही देवाचे रूप असतात। ज्या घरात नकारात्मकता किंवा गरिबीचा प्रभाव असतो, तिथे मुले सतत चिडचिड करतात किंवा आजारी पडतात। पण जेव्हा स्वामींची कृपा होते, तेव्हा घरातील वातावरण अचानक हलके आणि आनंदी वाटू लागते। घरात अचानक एक वेगळाच सुवास किंवा प्रसन्नता जाणवू लागते। जर तुम्हालाही असे जाणवत असेल, तर समजून जा की स्वामींनी तुमच्या घरातून दारिद्र्य बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तू आजपर्यंत पैशासाठी खूप त्रास सोसला आहेस। लोकांकडे हात पसरले, पण त्यांनी तुला हिणवले। पण आता धीर सोडू नकोस। कर्माचा सिद्धांत सांगतो की प्रामाणिक कष्टाचे फळ कधीच वाया जात नाही। तुझी भक्ती आणि तुझी सबुरी पाहून आज मी तुला हा पहिला संकेत पाठवला आहे। आता उठ आणि पूर्ण ताकदीने तुझ्या कर्माला लाग। तुझ्या प्रामाणिक कर्माला यश देण्याची, तुझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्याची आणि तुझ्या घरात लक्ष्मी स्थिर करण्याची जबाबदारी आता माझी आहे। भक्तांनो, हा होता स्वामींचा पहिला गुप्त संकेत, जो घरातील गरिबी संपण्याची नांदी असतो। जर तुम्हालाही हा संकेत तुमच्या घरात अनुभवायला मिळाला असेल, तर कमेंटमध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ। पण थांबा, या पहिल्या संकेतापेक्षाही अत्यंत शक्तिशाली आणि थेट नशीब बदलणारा दुसरा गुप्त संकेत कोणता आहे, जो थेट तुमच्या शरीरात आणि मनात बदल घडवून आणतो? त्याबद्दल आपण या सिरीजच्या भाग 2 मध्ये उद्या जाणून घेणार आहोत। तो व्हिडिओ चुकूनही चुकवू नका। आपल्या या आध्यात्मिक प्रवाह परिवाराला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हे विचार जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा। स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहील।